पूरग्रस्त भागांसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करा असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रशासनाला दिले आहे। दारव्हा तालुक्यातील देहली येथील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री संजय राठोड यांनी जिल्हा प्रशासनाची तातडीने आढावा बैठक घेतली। पूरप्रवण भागांसाठी स्वतंत्र कृती आराखडा तयार करून आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले। जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल भवनात झालेल्या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी अनिल खंडागर्डे, जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता, निवासी उपजिल्हाधिकारी अनिरुद्ध बक्षी, आपत्ती व्यवस्थापक अधिकारी सतीश मूळ, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज कुमार ढगे आदी उपस्थित होते। धोकादायक पूल, रस्ते व नाल्यांचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश देताना राठोड यांनी पूरप्रवण गावांची अद्ययावत यादी तयार करणे, 24 तास आपत्ती नियंत्रण कक्ष कार्यरत ठेवणे, हवामान विभागाचे इशारा गावागावात तातडीने पोहोचविणे आणि आवश्यक बचाव साहित्याचा साठा कायम ठेवण्याच्या सूचना दिल्या। नदी नाल्यांवर अथवा पुलांवर पाणी आल्यास वाहतूक तात्काळ बंद करावी, नागरिकांना धोकादायक ठिकाणी जाण्यापासून रोखावे, प्रत्येक तालुक्यात स्वयंसेवी रेस्क्यू टीम तयार करून पोहता येणाऱ्या नागरिकांची यादी व त्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्याचेही निर्देश देण्यात आले। पूर परिस्थितीत बस सेवा तातडीने बंद करणे, पर्यायी मार्गाची माहिती प्रवाशांना देणे, तसेच शाळा महाविद्यालय व ग्राम सभांमधून आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यावरही भर देण्यात आला। पूरग्रस्त पुलांवर पाणी पातळी मोजणारे सेन्सर, स्वयंचलित सायरन, सीसीटीव्ही व रिमोट मॉनिटरिंगच्या व्यवस्था उभारण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या। देहली येथे दुर्घटनेतील कुटुंबियांची त्यांनी भेटही घेतली। देहली येथे उडान नदीच्या पुलावरून मध्यरात्री इर्टिगा कार पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने लोणी येथील अविनाश खंडाळे यांची पत्नी माधवी आणि 2 मुली प्राची व साची यांचा मृत्यू झाला। अविनाश खंडाळे यांना बचाव पथकाने वाचवले असून त्यांच्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे। पालकमंत्री संजय राठोड यांनी रुग्णालयात जाऊन अविनाश खंडाळे यांची विचारपूस करून सांत्वन केले, तसेच मदत कार्य आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले।